आज मी बनवते मेथीची भाजी। त्याच्यासाठी मी एक जुडी घेतली मेथीची, ती निवडून घेतलेली, धुवून घेतलेली आहे। धुतल्यानंतर मग चिरलेली तिला मी। धुतल्यानंतर चिरल्याने काय होतं ना, त्यातला पौष्टिकपणा जात नाही। नाही तर चिरल्यानंतर जर धुतली आपण तर त्याच्यातलं हिरवं पाणी सगळं किंवा मग पौष्टिकपणा निघून जातो। त्याच्यामुळे आधी धुवून घ्यायची आणि मग मेथीची भाजी चिरायची। त्याच्यानंतर 4 ते 5 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे, चिरून घेतल्या आहेत त्या, आणि लसूण घेतलेला आहे, लसूणही चिरून घेतलेला आहे। आता मी गॅसवर कढई ठेवलेली गरम करायला। त्याच्यामध्ये मी आता तेल टाकते। 1 ते 1.5 पळी तेल टाकलं आहे। तेल गरम झालेलं आहे। आता त्याच्यामध्ये आपण जिरं टाकूया। गॅस कमी करते मी थोडा, तेल जास्त तापलं आहे। नंतर मोहरी टाकणार आहे। मोहरी टाकल्यानंतर मग मी हिरवी मिरची टाकून घेणार आहे। आता लसूण टाकूया आपण। आता त्याच्यामध्ये हिंग टाकणार आहे। आता हिंग टाकून झाल्यानंतर मी मेथी टाकलेली आहे। आता मेथी टाकते सगळी मी। आता आपण ही भाजी परतवून घेणार आहे। अगदी साधी, सिंपल आणि चवीला छान अशी भाजी झाली होती। चवीनुसार मीठ टाकायचं याच्यामध्ये। थोडं पाणी टाकायचं। त्याला जर पातळ पाहिजे असेल तर जास्त टाकायचं, नाहीतर मग वरण भाताबरोबर अशीच भाजी छान लागते। वरण भाताबरोबर, वरण पोळीसोबत ही भाजी छान लागते अशी। आता ही आपण शिजू देणार आहे। तर भाजी झालेली, त्याच्यामध्ये मी आता शेंगदाण्याचं कूट टाकलेलं आहे थोडंसं। शेंगदाण्याचं कूट टाकल्यानंतर थोडा वेळ परतवून घ्यायची अजून। आता गॅस बंद करणार आहे। भाजी झालेली आहे, गॅस बंद केलेला आहे। आता मी ही भाजी काढून घेते। भाजी कशी झाली आहे, रेसिपी तुम्हाला जर आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।